शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय। 27 ऑगस्टला मुंबईत मंत्र्यांचे बंगले आणि गाड्या जप्त करून जाहीर लिलाव करू अशी घोषणाच त्यांनी करून टाकलेली आहे। शेतकरी कर्जमुक्ती योजनेतल्या त्रुटी आणि योजनेपासून वंचित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला आता त्यांनी थेट इशारा दिलेला आहे। 27 ऑगस्टला तुपकरांनी मुंबईत आक्रमक आंदोलनाची घोषणा देखील केलेली आहे। पुढच्या 7 दिवसात सरकारनं मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर मंत्रालय परिसरातले मंत्र्यांचे बंगले आणि शासकीय वाहनं जप्त करून त्यांचा प्रतिकात्मक जाहीर लिलाव करू असा थेट इशारा देखील त्यांनी दिलाय। राज्य सरकारने जी अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना आणली आहे, या योजनेमध्ये अजूनही लाखो शेतकरी वंचित राहणार आहेत। नियमित कर्जदार शेतकऱ्यांना सरकार फक्त 50,000 रुपये अनुदान देणार आहे। त्यामुळे नियमित कर्ज भरून आम्ही गुन्हा केला का, असा संतप्त सवाल महाराष्ट्रातल्या नियमित कर्जदार शेतकऱ्यांकडून येतो आहे। म्हणून या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये अनुदान दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। सरकारनं जर का आठवड्याभरामध्ये हा निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आम्ही मुंबईच्या मंत्रालयासमोर मंत्र्यांचे बंगले जप्त करणार आहोत, त्यांची हराशी करणार आहोत, मंत्र्यांची वाहनं सुद्धा आम्ही जप्त करून त्याची प्रतिकात्मक हराशी करणार आहोत। हराशी करणारं प्रतिकात्मक आंदोलन आम्ही मंत्रालयासमोर करणार आहोत। मंत्र्यांचे बंगले जप्त करणं, मंत्र्यांच्या गाड्या जप्त करणं हे आंदोलन 27 ऑगस्टला मुंबईला होईल। तमाम शेतकऱ्यांनी मुंबईला उपस्थित यांच्या धोरणामुळे आमच्यावर झालेलं कर्ज आहे ते कर्जमुक्त आम्ही झालो पाहिजे। जेव्हा पिकलं तेव्हा लुटलं, आता देणं घेणं पिकलं, आम्ही तुमचा 1 रुपया देऊ शकत नाही असं झालं तर मोठं आंदोलन उभं राहील आणि त्याची सुरुवात कोल्हापुरात होईल। इतर कोणतेही लोन किंवा शेतीपूरक व्यवसायासाठी मिळणारे लोन मिळणार नाही, फक्त पीक कर्ज मिळणार। मग 56 लाख शेतकऱ्यांचं सिबिल जे खराब होणार आहे त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार आहे का? सरकारने जी कर्जमाफीची योजना आणलेली आहे ही योजना कर्जमुक्ती योजना नसून UTH स्कीम आहे, तडजोड योजना आहे। सरकारने म्हटलंय की आम्ही 2001-10-21 ते 30-9-22 ला जे लोक थकीत आहेत त्यांना आम्ही 35% रक्कम देऊ, उरलेली रक्कम बँकांनी सोडून द्यायची आहे। हा शब्द वापरला त्यांनी त्या याच्यामध्ये इंग्लिशमध्ये, सोडून द्या, राईट ऑफ करा, सोडून द्या। दुसऱ्या बाजूला 1-10-22 ते 30-9-23 मध्ये ज्यांचं कर्ज थकलंय त्यांना 55% रक्कम सरकार भरणार, वरची रक्कम सोडून द्या बँकेने। 1-10-23 ते 30-9-24 ला जे थकीत आहेत त्यांना 70% सरकार देणार, वरचे पैसे बँकेने सोडावे। 1-9-24 ते 30-9-25 85% रक्कम सरकार देणार, वरचे पैसे सोडून द्या। हे सगळं करताना शेतकऱ्यांचं सिबिल सचिवांपर्यंत होणार आहे आणि कृषी मंत्र्यांपर्यंत एज्युकेशन सगळे हप्ते घेतात, पैसे घेतात। हे मी पुराव्यासहित पुढच्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये सांगणार आहे व्यवसायासाठी कोणता अधिकारी किती पैसे घेतो, फक्त पीक कर्ज मिळणार, किती रक्कम घेतो, शेतकऱ्यांचं सिबिल प्रति बॅग प्रमाणे हे लोक पैसे घेतात। त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार आहे का, या बाबतीत प्रति बॅग प्रमाणे स्पष्टीकरण द्यावं अशी आमची मागणी आहे। शेतकरी मेला तरी चालेल, पण अनेक अधिकाऱ्यांची मक्तेदारी आहे कृषी विभागातल्या आणि हे या बियाणे कंपन्यांकडून शेकडो कोटींचा मलिदा दरवर्षी जमा करतात। उलट शेतकरी बोगस बियाणं निघलं, शेतकऱ्याचं नुकसान झालं लाभ द्या तर ती संधी आहे कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांसाठी पैसे वसूल करण्याची। परवानगी न घेता आमच्याकडे पण सगळी माहिती आहे। कर्जमाफीमध्ये कृषी मंत्री महोदयांना आणि मुख्यमंत्र्यांना सांगतो, लवकरच मोठा लढा 1966 चा सीड ऍक्ट बदला, कॅबिनेटमध्ये निर्णय घ्या, कायदा करा आणि जन्मठेपेची शिक्षेची तरतूद करा। या ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या बियाणे कंपन्या बोगस बियाणं विकतील त्यांची धिंड काढा, भर चौकातून नागडी त्या ठिकाणी त्या मालकाची। हे मला आवर्जून सांगायचं आहे। या सीड्स कंपन्यांना राजकीय वरद असत आहे म्हणून शेतकऱ्यांचं वाटोळं झालं, लक्षात ठेवा। योजना चालू करा जुनी अशी सरकार। या बोगस बियाणे कंपन्यांच्या विरोधात सुद्धा आम्ही एल्गार पुकारणार आहोत, संख्या फक्त 50% आहे, त्याचे आंदोलन घेणार आहोत। राहणार नाही। जुनी पीक विमा योजना लागू करा ही पण आमची मागणी आहे, 1 रुपयावाली। कारण या पीक विमा योजनेमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 50% लोकांनी सुद्धा पैसे भरले नाहीत, पुढच्या वर्षी तर लोक भरणारच नाहीत, कारण ही विमा योजना तकलादू आहे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही। ज्या कारखान्यांनी 1 रकमी FRP दिली नाही त्यांच्यावर कठोर सरकारनं केलेली कर्जमाफी ही कर्जमाफी नाही, ही कर्जमुक्ती नाही, ही OTH स्कीम आहे, याला तडजोड योजना म्हणतात। पुत्रांनी आता उसाचा दांडगा सरकारनं आणलेली ही तडजोड योजना आहे की मुद्दल आम्ही देणार, व्याज बँका माफ करणार आणि शेतकऱ्याचं सिबिल खराब होणार, शेतकऱ्याला एज्युकेशन लोन घेता येणार नाही, शेतकऱ्याला होम लोन घेता येणार नाही, शेतकऱ्याला व्यापारी लोन घेता येणार नाही, कोणत्याही प्रकारचं पीक कर्जाशिवाय नवीन कर्ज त्या शेतकऱ्याला मिळणार नाही। दुधाचा दर असेल, याला जबाबदार कोण आहे? कर्जमुक्तीची लढाई असेल, पीक विम्याचा कोण जबाबदार आहे? याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये मोठं आंदोलन उभं राहील। आमचं म्हणणं आहे तुम्ही 2 लाख रुपयापर्यंत सरसकट कर्जमाफी करणार होते तर ती पूर्ण कर्जमाफी करा आणि आमचं सिबिल ओके करून द्या। महाराष्ट्राच्या दिलं तर ते पूर्ण करा, सुरू आहेत, यामध्ये द्यायचं तर उदाहरण करणार नाही, जास्त आहे।
शक्तीपीठ महामार्गासाठी मोर्चा निघाला नाही, कोणी मागितला नाही, बळजबरी 1 लाख कोटी खर्च करताय त्याच्यावर. यावर्षी याच्यासोबत आम्हाला पैसे द्यायचे, तुमच्या तिजोरीत पैसे नाही. आणि एका मतदारसंघात सरकारच्या तिजोरीत पैसे नसतील तर पुढचे 5 वर्ष आमदारांनी पगार घेऊ नये. सगळ्या पिकांसाठी सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र करून शासकीय कोणताही भत्ता आमदारांनी घेऊ नये. सामाजिक संघटना म्हणून ही संघटना येणाऱ्या काळात सरकारी अधिकाऱ्यांचे पगार 25% आणा. फार सिनियर आहेत आमच्यापेक्षा क्लास 1 अधिकाऱ्यांचे प्रधान सचिव असतील, कलेक्टर असतील, सुपर क्लास 1 असतील, त्यांचे पगार 25% आणा. प्रश्नावर अभ्यास तिजोरीत खणखणाट आहे तर सगळ्यांनी सोसूया ना. आम्हीच का सोसायचं? अनेक पदांना लात मार शेतकऱ्यांनीच का सोसायचं? मी वस्त्रोद्योग सगळ्यांनी सहन करू. 2014च्या सरकारमध्ये काय अडचण आहे? मी राजीनामा देऊन एसटीला गावाकडे आलो. सरकारच्या तिजोरीवरचा ताण हा फक्त शेतकऱ्यांनी सोसायचा का? असणार आहे. आम्ही सगळं सहन करायचं का? हे चालणार नाही. त्यांनी सरकारनं आमच्या सोबत 2 लाखापर्यंत पूर्ण कर्जमाफी करावी. आमचं तर म्हणणं आहे सरसकट करावी, पण देताय 2 लाख तुम्ही, जरा उदाहरणकरणाने द्या. सिबिल आमचं खराब होऊ देऊ नका. शेतकऱ्यांचं सिबिल रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी काही गुन्हा केला का? सांगावं सरकारने आम्हाला या कर्जमुक्ती योजना. त्यांना पण 2 लाख रुपयापर्यंत अनुदान मिळालं पाहिजे. आयटीआर भरणारे जे शेतकरी आहेत ते इतर कर्ज मिळण्यासाठी आयटीआर भरतात, त्यांचाही समावेश या कर्जमाफीमध्ये झाला पाहिजे. बँकांनी परस्पर पुनर्गठन केलं शेतकऱ्यांच्या कर्जाचं, त्या शेतकऱ्यांचाही समावेश पुनर्गठनवाल्या कर्जमाफीत झाला पाहिजे. आणि तिन्ही कर्जमाफीतून जे लोक सुटले, पवार साहेबांची कर्जमाफी, फडणवीस साहेबांची कर्जमाफी, उद्धव साहेबांची कर्जमाफी, तिन्ही कर्जमाफीतून सुटलेल्या लोकांचा समावेश या कर्जमाफी. कोणतीही योजना शेतकऱ्यांना कटोती करून कर्जमुक्तीमध्ये समावेश अशा पद्धतीचं चालणार नाही. कर्जमुक्ती हा आमचा अधिकार आहे, कारण यांच्या धोरणामुळे आमच्यावर झालेलं कर्ज आहे, ते कर्जमुक्त आम्ही झालो पाहिजे. जेव्हा पिकलं तेव्हा लुटलं, आता देणं घेणं फिटलं, आम्ही तुमचा 1 रुपया देऊ शकत नाही. असं झालं तर मोठं आंदोलन उभं राहील आणि त्याची सुरुवात कोल्हापुरात नाही. बँकांशी त्यांनी SLBCच्या माध्यमातून मिटिंग केलेली आहे आणि त्यांचं शब्द कालचा काय होता की बँका तयार झालेल्या आहेत. म्हणजे बँका तयार झालेल्या आहेत, बँका कोणाचा ऐकतात? रिझर्व्ह बँकेचा ऐकतात, बँकांचं ऐकत नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही कर्ज त्यांनी सोडून दिलं वगैरे हा भाग नंतरचा आहे, पण आमचं सिबिल खराब होणार नाही याची गॅरंटी काय? सिबिल खराब होणार ना. मी सांगितलं ना की सरकारनं 2 लाख रुपये सरसकट कर्जमाफी करतो असं म्हटलं होतं, तर पूर्णचे पैसे भरले पाहिजे सरकारने व्याजासहित आमचे. आता तुम्ही आहे, तुमच्यावर कर्ज आहे समजा 1.25 लाख रुपये, सरकारनं पाठवले 70,000 रुपये, वरचे पैसे बँक तुम्हाला सोडेल आणि तुम्हाला बिझनेस साठी लोन घ्यायचं आहे, देणार नाही बँक. सिबिल खराब आहे तुमचं, वरचे पैसे तुम्हाला भरावे लागतील. कॅबिनेट मंत्र्यांना अधिकार असते तर त्यांनी तिथे बोलले असते ना. आज झालेला निर्णय कॅबिनेट मंत्र्यांना 3ऱ्या दिवशी कळतो. काही काही निर्णय जे कॅबिनेटमध्ये न होणारे निर्णय आहेत ते त्यांना नंतर कळतात. त्यांना अधिकार काय? अधिकार असेल तर अनेक कॅबिनेट मंत्र्यांनी आमचं सिबिल खराब होणार नाही याची गॅरंटी द्यावी. सिबिलवर का बोलत नाही? सिबिलवर बोला. 2 लाख रुपये आम्ही सरसकट माफ करू अशी घोषणा केली का नाही? मग व्याजासहित पैसे भरा ना बँकेमध्ये तुम्ही आमचे. अर्धवट का भरताय? मुद्दल का भरताय? नाही तर तुम्हाला नवीन पीक कर्ज मिळणार आहे, तुम्हाला लीजचा दाखला मिळणार. अरे पीक कर्ज मिळेल, पण पोराच्या शिक्षणासाठी लोन मिळेल का मला? पुढचे सगळे रस्ते ब्लॉक करतायत ना आमचे. म्हणजे घुमजाव करण्याचा प्रयत्न करायचा, दिशाभूल करायचा प्रयत्न करायचा, असा सरकारचा अजेंडा आहे. हे आम्ही चालू देणार नाही. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची ताकद काय असते सरकारला दाखवून देऊ. जसं दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांनी आपली ताकद दाखवून दिली आणि मी म्हणणाऱ्या हिटलरशाही सरकारला झुकवलं. रोज रात्री यांना झोप लागत नाही म्हणून रात्री 2-2 वाजता व्हिडिओ करावे लागतात पंतप्रधानांना. तशी यांनाही रात्री 2-2 वाजता व्हिडिओ करावे लागतील अशी व्यवस्था महाराष्ट्रातला शेतकरी करेल. नाही आहे, जिथं जिथं शक्तीपीठ महामार्गावाले शेतकरी आम्हाला भेटतात, आमचा त्यांना पाठिंबा असतो. जिथं ते आम्हाला बोलवतील तिथं आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार आहे. तर असं आहे, शक्तीपीठ महामार्गाला आमचा सुरुवातीपासून डे 1 पासून आम्ही विरोध केलेला आहे. वेळोवेळी मी माझ्या भूमिका मांडलेल्या आहेत आणि ज्या ज्या भागातले शेतकरी त्या त्या जिल्ह्यात गेल्यावर आम्हाला भेटतात त्या त्या भागातल्या शेतकऱ्यांना आम्ही पाठिंबा देतो. आमच्या बैठका पण त्यांच्यासोबत झालेल्या आहेत. जर आम्हाला बोलवलं त्यांनी त्या लढ्यामध्ये तर आम्ही जाऊ, काय अडचण नाही. शेतकऱ्यांनी बोलवलं तर जाऊ. शक्तीपीठच्या बाजूने जे असणारे लोक भासवल्या जात आहेत हे सरकारचे एजंट आहेत. शक्तीपीठच्या बाजूने कोणी सामान्य शेतकरी नाही. लेकरापेक्षाही जास्त जीव आपण जमिनीला लावतो, लक्षात ठेवा. त्यामुळे कोणताही शेतकरी तशी जमीन द्यायला तयार होणार नाही. आणि शक्तीपीठ महामार्ग झाल्यानं काय आमच्या घरावर काय लय मोठे येणार आहे? हक्काची जमीन आम्ही देणार नाही. आणि शक्तीपीठ महामार्गासाठी कोणी मोर्चा काढला नाही, आंदोलन केलं नाही, मागणी नाही, कोणाचं काहीच नाही. समृद्धी महामार्ग झाल्याने शेतकऱ्यांच्या आयुष्यात काय फरक पडला? फक्त एवढंच झालं की आम्ही विदर्भातल्या लोकांचं आम्हाला 11 तास लागत होते तर आम्हाला आता 9 तास लागतात जायला, इतकंच झालं. शेतकऱ्यांचा एक्सपोर्ट किती वाढला? शेतकऱ्यांचा शेतमाल चालला का कुठे तिकडे? एक्सपोर्ट नाही वाढलं. ते जरी सांगत असतील तरी नाही.
इकडे आम्हाला सोयाबीन मध्ये लुटायचं, इकडे आम्हाला कापसात लुटायचं, इकडे आम्हाला दुधात लुटायचं, ऊसात लुटायचं. आम्ही काय ते नटबोल्ट खायचे का? तर मलबार हिलवाला मंत्री मागे म्हणे ना, शेतीमुळे नाही उद्योगामुळे देशाची भरभराट झाली. आम्ही त्याला सांगितलं की अन्नधान्य खाऊ नका, आम्ही पिकवलेलं, तुझ्या कारखान्यातून तयार झालेलं नटबोल्ट खा. विकास म्हणजे काय? विकास म्हणजे रोड, रस्ते, डांबर आणि एखादं मोठी बिल्डिंग म्हणजे विकास नाही. विकास म्हणजे आमच्या पोरांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, आमचं पोरगे परदेशात शिकायला गेलं पाहिजे, जिल्हा परिषद शाळेचा दर्जा सुधारला पाहिजे, नगरपालिकेच्या शाळेचा दर्जा सुधारला पाहिजे, आरोग्याची यंत्रणा चांगली झाली पाहिजे, सामान्य माणसाचं जगणं सुखकर झालं पाहिजे, त्याला सन्मानाने जगता आलं पाहिजे. याला म्हणतात विकास. विकास म्हणजे समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग नाही. आमच्या विदर्भात एक म्हण आहे की ज्याला काहीच अधिकार नसतात त्याला मालक सांगाल तसं ऐकावं लागतंय. ती म्हण अशी आहे की सांग पाटला काय लिहू, उपट पळाटी पेर गहू. आणि त्यांना जर काही अधिकार आहेत तर त्यांनी बदल करून द्यावे कर्जमुक्ती योजनेमध्ये आम्हाला. मला असं वाटतं की विद्यार्थ्यांकडे सहानुभूतीच्या नजरेनं सगळ्यांनी बघितलं पाहिजे. विद्यार्थ्यांचं जे आंदोलन आहे त्यांच्या भावना समजून घेणं महत्वाचे आहे. आजही पंतप्रधानांनी व्हिडिओ करून त्याच्यावर काय